तुम्ही तुमचं हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय काय प्रयत्न करतात। नमस्कार, मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जिथे आपलं हृदयाचं आरोग्य आपल्याला छान ठेवायचं असेल तर त्यासाठी व्यायाम करताना नक्की काय काय टिप्स आपण लक्षात ठेवल्या पाहिजे याबद्दल बोलणार आहोत। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्ही जी काही मोफत माहिती आमच्या चॅनलवर शेअर करतो तुमच्यापर्यंत पोहोचवतो। जर का त्याने तुम्हाला थोडा जरी उपयोग होत असेल तर खालती जॉईन वाला जे बटन आहे ते जॉईन करून तिथे क्लिक करून तुम्ही आमची जी मेंबरशिप आहे ती दरमहा फक्त 29 रुपयांमध्ये घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे आमचा हा जो फ्री आरोग्यविषयक माहिती उपलब्ध करून देण्याचा जो उपक्रम आहे तो आम्ही अविरतपणे असंच चालू ठेवू शकतो। सो हार्ट हेल्थ हे खूप महत्त्वाचं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उत्तम आरोग्य आणि त्यातल्या त्यात हृदयाचं उत्तम आरोग्य राखण्यासाठी आपला आहार आणि विहार ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। सो मी ज्या टिप्स मला शेअर करायच्या त्या तर मी सांगणारच आहे, पण त्याआधी मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमचं हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय काय प्रयत्न करता किंवा तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही काही विशिष्ट बदलाव केले आहेत का? खालती कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा की तुम्ही व्यायाम करता किंवा काही विशिष्ट प्रकारचं तेल वापरता किंवा प्राणायाम करता, यासारख्या बऱ्याच साऱ्या गोष्टी असतील, पण तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आम्हाला खरंच खूप आवडेल। व्यायामाचा आपल्या हृदयावरती खूप मोठा परिणाम होतो का? कारण की आपली जी ब्रीदिंग कपॅसिटी असते आणि हृदयाचं जे महत्त्वाचं काम आहे आपल्या आरोग्यामध्ये की पूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण जे आहे ते योग्य प्रकारे व्हावं आणि ते रक्ताभिसरण होत असताना जे BP म्हणजे जे प्रेशर मेंटेन होतं ते हेल्दी रेंजमध्ये राहावं, यासारखे बरेच सारे जी कामं आहेत ते आपलं हृदय करत असतं। पण व्यायाम आणि हे जे हृदयाचं फंक्शनिंग आहे त्याचा एकमेकांशी खूप मोठा घनिष्ठ संबंध आहे। सो जेव्हा आपण व्यायाम करतो आणि काही हृदयाचे काही तक्रारी असतील किंवा काही तुम्हाला आतापर्यंत काही हेल्थ डिझीज झालेला असेल तर त्यामध्ये नक्की काय काय करायचं ह्याबद्दल आपण अजून वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। पण आज एक ओव्हरऑल की कोणी जर का 20मध्ये किंवा 30मध्ये असतील तर त्यांनी आपलं हृदयाचं आरोग्य पूर्ण जीवनभर छान ठेवण्यासाठी काय काय एक्सरसाइजेस केले पाहिजेत याबद्दल जाणून घेणार आहोत। सो एक्सरसाइज हा तर रोज करायचाच आहे। म्हणजे मी आज इथं बसून तुम्हाला हे नाही सांगणार आहे की रोज एक्सरसाइज करा, आळस करू नका आणि व्यायामामध्ये अडथळे येऊ देऊ नका। मी आता असं गृहीत धरून चालले की तुम्ही आमचं जस्ट फॉर हार्टचं यूट्यूब चॅनल बघता, नियमितपणे बघता, एवढे प्रश्न विचारता, त्यामुळे काही गोष्टी या तुमच्या मूलभूतपणे तुमच्या अंगी पडलेल्या आहेत आणि त्या तुम्ही फॉलो करता। सो आता एक्सरसाइज तुम्ही रोज करत असाल तर आपलं जे हृदयाचं आरोग्य आहे ते छान ठेवण्यासाठी किंवा आपलं हार्ट जे आहे ते एकदम फिट अँड हेल्दी ठेवण्यासाठी 3 प्रकारचे व्यायाम प्रकार आपल्याला आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड करायचे आहेत। जॉन हॉपकिन यांच्या संस्थेतनं त्यांनी सांगितलं आहे की हे जे 3 प्रकारचे व्यायाम आहेत ते आपण जर का आपल्या रुटीनमध्ये घेतले तर आपलं हृदयाचं आरोग्य हेल्दी ठेवण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचे हार्ट डिझिजेस प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो। सो सगळ्यात पहिले म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइजेस किंवा एरोबिक एक्सरसाइजेस। एरोबिक एक्सरसाइजेस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपली दमछाक होते। म्हणजे समजा तुम्ही वॉकिंग करत असाल तर तुम्ही वॉकिंग करताना थोडासा स्पीड वाढवला तर आपल्याला बोलायला जर का त्रास होत असेल किंवा दमछाक होत असेल तर तो जो स्पीड आहे तो आपल्यासाठी योग्य आहे आणि त्या स्पीडमध्ये आपण किमान 20 ते 25 मिनिटं व्यायाम करणं खूप आवश्यक आहे। सो एरोबिक एक्सरसाइजेसमध्ये फक्त चालणं हे नाही तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार येतात, जे तुम्ही इनडोअर म्हणजे जिममध्ये करू शकता किंवा आउटडोअर म्हणजे बाहेर मैदानात जाऊन किंवा मोकळ्या हवेमध्ये जाऊन सुद्धा करू शकता। जसं चालणं, जॉगिंग करणं किंवा पळणं हे एक बेसिक आपल्याला एरोबिक एक्सरसाइज करण्यामध्ये मदत करू शकतं। याच्याशिवाय जर का तुम्हाला स्विमिंग आवडत असेल, सायकलिंग आवडत असेल तर हे सुद्धा एरोबिक एक्सरसाइजमध्येच मोडतं आणि त्यामुळे आपल्याला आपल्या हार्टचं जे हेल्थ आहे ते छान ठेवण्यामध्ये मदत होते।
आता तुम्ही मला म्हणाल की दिव्या, हे एरोबिक एक्सरसाइजेस किती मिनटं करायचे किंवा किती दिवस करायचे? सो जे अमेरिकन हार्ट असोसिएशन आहे किंवा वेगवेगळ्या मोठ्या संस्था आहेत, त्यांच्या सांगण्यानुसार आपल्याला रोज किमान 30 मिनटं जे एरोबिक एक्सरसाइजेस आहेत, म्हणजे कार्डिओ आहे, तो करायचा आहे. आणि असं आठवड्यातनं किमान 5 दिवस चालू ठेवायचं आहे. सो तुमच्यापैकी बरेच जण कमेंट्समध्ये विचारतात की आठवड्यातनं 1 दिवस मी सुट्टी घेऊ का, आराम घेतला तर चालेल का? तर त्याचं उत्तर हो आहे. 1 दिवस आपल्या बॉडीला रिकव्हरीसाठी किंवा रेस्टसाठी देणं खूप आवश्यक आहे. सो साधारण 5 ते 6 दिवस जर का तुम्ही व्यायाम करत असाल तर त्याच्यामध्ये एरोबिक ॲक्टिव्हिटी जी आहे ती किमान 30 मिनटं असणं आवश्यक आहे. मग ह्यानंतर 1 दिवस जर का तुम्हाला रेस्ट घ्यायची असेल तर ती तुम्ही नक्की घेऊ शकता. आता दुसरा जो व्यायाम प्रकार आहे जो आपल्याला नियमित करणं आवश्यक आहे तो म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग. बरोबर, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय की जिथे आपण आपले बॉडीमध्ये जे मसल्स आहेत त्यांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी व्यायाम करतो. सो याच्यामध्ये आपण काही मशीन्स वापरू शकतो, ठीक आहे. काही वेट्स म्हणजे डंबेल्स असतात किंवा बार्बेला बार्स असतात, ठीक आहे, ह्यांचा वापर आपण करू शकतो किंवा आपण आपल्या स्वतःच्या बॉडी वेटचा वापर करून काही एक्सरसाइजेस करू शकतो. सो याची उदाहरणं काय आहेत की जसं वेट्स किंवा मी बार्बेला बार म्हटलं तसं, तर ते इधर आपल्याला जिममध्ये जाऊन किंवा इन्स्ट्रक्टरच्या मार्गदर्शनाखाली करणं आवश्यक आहे सुरुवातीला, जोवर तुम्हाला माहीत नाही, आणि त्यानंतर मग तुम्ही आपण करू शकता. आणि दुसरा जो प्रकार ह्याच्यामध्ये येतो स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये, तो म्हणजे आपण आपल्या शरीराचं जे वजन आहे ते उचलून करणं, म्हणजे बॉडी वेट एक्सरसाइजेस, ज्याच्यामध्ये स्क्वॉट्स येतात किंवा बर्पीज येतात किंवा तुम्ही लेग रेजेस, त्याच्यानंतर पुशअप्स, ह्यासारखे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते सुद्धा तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकता. आता हे स्ट्रेंथ ट्रेनिंग आपल्याला करताना काय काळजी घ्यायची आहे, तर आठवड्यातनं किमान 2 ते 3 दिवस तरी आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं आहे. म्हणजे आधी मी जे सांगितलं की कार्डिओ एक्सरसाइज 30 मिनटं करायचाच आहे, 2 ते 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंगसुद्धा करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपले जे जॉईंट्स आहेत आणि मसल्स आहेत ते स्ट्रॉंग राहतील, ते बिल्ड होत राहतील. सो 2 ते 3 दिवस आपल्याला करायचं आहे आणि किमान एक 20 ते 25 मिनटं एका वेळेस स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं अपेक्षित आहे. आता हे 2 ते 3 दिवस जे आहेत ते सलग 2-3 दिवस न करता मध्ये 1-1 दिवस मिळाला, म्हणजे ऑल्टरनेट डेज जर का आपण केलं तर त्याचा आपल्याला एकदम छान फायदा होऊ शकतो. दमछाक नाही होणार, आपला स्टॅमिना बिल्ड होण्यामध्ये नक्की मदत मिळू शकते. सो यानंतर आता तिसरा जो व्यायाम प्रकार आहे जो आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेचिंग आणि बॅलन्स. आता खरं तसं पाहिलं तर फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेचिंग आणि बॅलन्स हे जे आहे हे डायरेक्टली आपल्या हार्ट हेल्थला अफेक्ट नाही करत, पण ओव्हरऑल जो आपल्या शरीराचा जो तोल आहे, म्हणजेच बॅलन्स आहे, तो सांभाळण्यासाठी किंवा आपले जे मसल्स आहेत त्यांना आपण जो एक्स्ट्रा व्यायाम करत आहोत त्यांना रिलॅक्स करण्यासाठी फ्लेक्सिबिलिटी आणि स्ट्रेचिंग हे 2 प्रकारचे जे व्यायाम आहेत हे आपल्याला खूप मदत करतात. सो हे किती वेळा करायचं, तर रोज आपल्याला करायचं आपला व्यायाम सुरू करण्याआधी आणि व्यायाम झाल्यानंतर. साधारण 5 ते 10 मिनटं व्यायाम सुरू करण्याआधी, ज्याला आपण स्ट्रेचिंग म्हणतो किंवा वॉर्मअप म्हणतो, आणि आपला पूर्ण हा व्यायाम झाल्यानंतर साधारण 5 ते 10 मिनटं, ज्याला आपण कूल डाऊन म्हणतो, हे करणं खूप आवश्यक आहे. आपण ह्यातली कुठलीही एक स्टेप मिस करत असू किंवा कुठलाही एक प्रकारचा व्यायाम प्रकार तुम्ही करत नसाल तर जे आपलं उद्देश आहे की हार्ट हेल्थ आपल्याला उत्तम राखायचं आहे, त्यामध्ये कदाचित आपल्याला ते गोल अचीव्ह करण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडू. सो जर का ह्यातला कुठल्याही प्रकारचा व्यायाम प्रकार तुम्ही करत नसाल, तुम्हाला काही शंका असतील तर खालती कमेंटमध्ये नक्की लिहा की काय शंका आहेत तुम्हाला, मी त्याच्यावरती अजून अधिकाधिक माहिती घेऊन येईन. आणि ह्याबरोबरच आपल्या हृदयाविषयी किंवा आपल्या ओव्हरऑल आरोग्याविषयी तुम्हाला अजून काय माहिती जाणून घ्यायला लागेल, कुठल्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडतात जेव्हा हेल्दी हार्ट किंवा हेल्थ आणि फिटनेस याच्याबद्दल तुम्ही विचार करता, खालती कमेंट सेक्शनमध्ये लिहा किंवा आमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती आम्हाला कळवा, जेणेकरून ह्या सर्वांचा आम्ही आमच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये त्यांना इम्प्लिमेंट करू. सो आपण परत भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये अजून काही नवीन व्हिडिओज बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. फॉर हार्ट्सच का? हेल्दी लाईफ म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैली हे ध्येय. तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा. स्वतःची काळजी घ्यायला शिका.